स्टार्ट केल्या. नानकर जिंकली तर मग आले ती कोण नानकर पूर्ण आले सकाळी हारले 2 ओल्या 1 जिंकले. शिव शिवनेरी आमने तुम्ही कुठे जाऊ नका, थांबायचंय तुम्हाला. साविंद्रा 1 जिंकली. साविंद्रा जिंकला तर ते दोघं जिंकला. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शोध गुड क्रिकेट. सलामीची जोडी इंद्रपाल मैदानामध्ये आला. अपील 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 हलकीशी स्ट्रॉंग अपील. बालकृष्णानी तुम्ही इंद्रपालला पाहताय. पहिलं षटक प्रगती पथावरती. गोलंदाज उल्हासला पाहताय. फलंदाज बाद. तो कायच निघा नाही निघाला बघा मोठा माणूस हो ना. पहिला धक्का लागलाय शिलूमाता बलसंघाला. इंद्रपाल बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये संजय आलाय. फलंदाज षटकातील पुढचा बॉल. लोअर फुल टॉस बॉल. बॉलचा लाईन फील्डच्या वरनं मिड ऑफ वर असताना लॉग ऑफला फिल्डर धावतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं संजयनं खेळाला सुरुवात केली आहे आणि संघ जाऊन पोहोचलाय. शिडूमाता वळ. या षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला लोअर फुल टॉसचा पिकअप केलेली आहे. बॉल चालला लॉंग ऑफ. सीमा रेषेला फाडून सीमा पार ठोकलाय. चौकार 4. षटकातील पुढचा बॉल. फटका प्रतिने ऑप्शनला बॉल अक्षरशः बॉलला खोदून काढला. बॉल चाललाय कव्हर बॉडी लाईनच्या दिशेला लागोपाठचा. दुसरा पलटवार. 4-4 चौकार.
स्वतःच्या बॉलर मध्ये हा बॉल अडवला, हा बॉल डॉट आला. षटक क्रमांक इथे संपलं जात आहे. ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती. पहिल्या पॉवर प्लेचं षटक संपलं आणि धावा धावफलकावरती उल्हासनं खर्च केला 10. त्याला महत्त्वपूर्ण एक विकेट इंद्रपालची मिळाली. न्यू बॉलर मैदानामध्ये तुम्ही पाहताय षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. गोलंदाज गोलंदाज दिलीप आला. पहिलाच बॉल फ्रंट फूट लेवल ऑन द कार्पेट. बॉल चालल्या बॉडी लाईनच्या दिशेने तुम्ही पाहता मिड विकेटला. फिल्डर वेगानं आल्या, एक केले, दुसरा प्रयत्न चालू होता संजयचा, नाकारला. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय नाही नियम असा षटकातील पुढचा बॉल फटका चांगला. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहेत लॉंग ऑफ आणि कव्हरला बीट करू चेंडू सीमा पलीकडे आलाय. हा चौकार का बॅटिंग करतोय. खूप चांगली बॅटिंग. ऑफ साइड झोन खूप छान तुम्ही पाहता. पहिला लॉंग ऑफ कव्हर, त्यानंतर लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधनं फेवरेट झोन तुम्ही पाहता. लॉंग ऑफ कव्हरला आहे फटकेबाजी. हा स्ट्रॉंग झोन आहे संजयचा, त्याच क्षेत्रामध्ये फटकेबाजी होतीये. 4 स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 15 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल ऑन दी कार्पेट. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहे तिकडे, थोडी करा फिल्डिंग. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. नो बॉल घोषित केला. स्टेप ऑफ द झाले नक्कीच तुम्ही पाहताय फ्री हिट. उघडा डोळे पाहणीत. नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि खेळण्यासाठी सज्ज बालकृष्णला तुम्ही पाहताय. स्टेप आउट झाले. फटका दमदार लगावला. बॉल इथे मिड विकेटला झेल होता, पण इथे तुम्ही पाहताय पाय स्पर्श झाला. बघा कॅमेरामध्ये आपण बांबू मध्ये
चला फायनल डिसिजन. फक्त एकच धाव, एकच धाव असणार आहे. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही धाव पाहता 18 या आकड्यावरती. पुढचा बॉल बरसाटला कडा. बॉल गलीमध्ये फिल्डिंग चांगली झाली. एकच धाव, एकपेक्षा जास्त काहीच नाही. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहता 19 धावा धाव फलकावरती. फ्रंटफूट डाऊन खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला नाही. या बॉल स्वतः जातो बॉल वरती. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर आता मात्र पुढे जात असताना धावा तुम्ही पाहता त्या 20 या आकड्यावरती. फुलटॉस वरती इथे फुलटॉल उपस करण्याचा प्रयत्न. पकडलाय झेल. संपला मैदानावरती संजयचा खेळ. फलंदाज बाद झालाय. तिसऱ्या षटकात सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. डॉट बॉल आलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही गोलंदाज पाहता दिनेशला. चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मंगेश बॅटिंग करण्यासाठी आला. धावा स्कोरबोर्ड वरती 20 पाहता. उल्हासनं पहिल्या षटकामध्ये 10 धावा, 1 विकेट त्याला मिळालं. त्यानंतर दिलीप धावा खर्च केल्या. तुम्ही पाहता 10 बॉल चाललाय सरळ हवेसोबत वार्ताप करत असताना बॉल फेकून दिला. स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी मॅक्सिमम ठोकला. हा तुम्ही पाहता षटकार. या षटकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालतो आहे. तुम्ही पाहता स्कोर पुढे जात असताना 26 या कड्यावरती आत्ता बालकृष्णचा बॅटचा फेस ओपन झाला. कधीपासून तो शांत होता. त्याला माहिती आहे धावा आता बनवायच्या. मॅच खूप महत्वाची आहे. बालकृष्णनं ठोकला हा षटकार. षटकातील पुढचा बॉल फ्रंटफूट लाईव्ह बसते. बॅटवरती बॉल नाही आहे. स्वतः बॉलर धावतोय. एक धाव पूर्ण केली आहे. एकच धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता या विलाजी पाटील तुमचं देखील बलपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. 2 सामने विजयी जॉली स्पोर्ट कावदकर तुम्ही पाहता आपलं स्वागत. हलक्या हातानं इथे काय झालं झाले असते. धोनीचा या बॉलवरती 1 धाव. एकच रिझन धावत होते.
एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 28 या खड्यावरती 28 धावा धावपलकावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बनवलाय फटक्याला. मिस्टामिंग आहे. फिल्डर जज केला. विकेटचं बदल 28 वरती लागणारा हा शेलू माधवल संघाला 3रा धक्का. फटका तुम्ही पाहता लॉंग ऑनला 2 धावा पूर्ण इथे केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 30 या आकड्यावरती. आणि नेक्स्ट मॅच तुम्ही पाहता गावदेवी नांदकर आणि मातोश्री साविंद्रा या 2 टीमच्या कॅप्टनला विनंती लगेच आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस करू. साविंद्रा टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. नांदकर टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक नंतर. चौथ्या षटकाला सुरुवात तुम्ही इथं पाहताय. लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा. 1 स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 31 वरती. 31 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली झाला. डॉट बॉल आला. नेक्स्ट मॅच तुम्ही गावदेवी नांदकर आणि त्याच्या अगेन्स्ट टीम पाहता मातोश्री साविंद्रा. याच साविंद्रा टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकनंतर आपण टॉस करणार आहोत. रिव्हर्स स्विच हिट आठवण डॉमेन ऑर्डरची बॉल सरळ थर्ड मॅनला भेदून पाडून सीमा पार ठोकलाय चौकार 4. पुढे धावा धावताना 35 पाहिलं सरळ बॅटनं धावा येत नाही. आडवा बॅटनं तो सफल झाला. ट्रान्स बदलला. आठवण डॉबॅन हॉर्टनची बॉल सीमारेषेच्या बाहेर हा तुम्ही चौकार पाहिला. मंगेश या बॅटमध्ये जबरदस्त बॅट्समॅन आहे मंगेश शिलूम. आता वर्ल्डचा अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक की किती धावा येतील. लाईन पाहावी लागेल. गोलंदाजाला थोडं नक्कीच अडचणीत टाकलं. ट्रान्स कुठल्या रीतीने तो देखील मात्र बीट झाला. बॉल टाकू तर टाकू कुठे टाकू. त्यानं ऑप्शनच्या बाहेरच बॉल टाकला आणि लगेचच घोषित केला. अतिरिक्त धाव वाढ होती एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 36 या आकड्यावरती. हा बॉल खूप चांगला जसा शप्पल झाला तसा त्याच्या पायावरती बॉल टाकण्याचा प्रयत्न तुम्ही पाहिला आणि हा चेंडू डॉट आलाय.
अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये किती धावा येतील टार्गेट सेट करणारे हे 3 बॉल शिल्लक असतील. फुल टॉस इथे मात्र काय घडलं जात आहे. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. पहिला बॉल व्हाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार, पुन्हा व्हाईट, वापस डॉट, पुन्हा डॉट. आणि आता धाव फलकावरती 36 आता. मंगेश कडनं अपेक्षा होत्या मोठ्या फटक्यांची. स्लोगोरचं षटक आहे. मंगेश बीट झाला तर एका बाजूला तुम्ही रुपेशला पाहता ज्यानं 2 अकाउंट खुलं केलं. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस बॉल, नो बॉल घोषित केला. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरला आणि ही ते आलाय हा चौकार. 4. त्यामध्येही इथे ताकीतला तो तुम्ही पाहिला गेलं तो नो बॉल. विमर हाईट फॅक्टर चेक केला. ऑफस्टमला बॉल होता नक्कीच. आणि त्यावरती 4 धावा म्हणजे 905 आणि 5 धावेच्या बरोबरीने धाव फलकावरती तुम्ही पाहता 41 वरती. आणि नेक्स्ट बॉल फ्री असेल मंगेश साठी आणि मंगेश या बॉलला पाठवेल का बॉडी लाईनच्या बाहेर. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये आणि इथे रनआउटची संधी. रन आउट इथे तुम्ही पाहताय. या टॉससाठी 2 टीमच्या कॅप्टनला विनंती. मातोश्री चाविंद्रा आणि गावदेवी नानकर टीमचे कॅप्टन उपस्थित. तर चाविंद्रा टीमचा कॅप्टन वारंवार कॉल देतोय तुम्ही. चाविंद्रा टीमचा कॅप्टन या टॉससाठी फटका पटच्या रेंज मध्ये बॉल चालला आउट ऑफ दी बिग हिट. षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं 6 स्कोर पुढे चालला. तुम्ही धावा पाहताय स्कोर बोर्ड वरती 48 आणि 49 मोठं लक्ष या षटकामध्ये महागडं षटक राहिलं 18 धावेचं.
मॅथ हिरामनजी म्हस्के मास्टर 40+ खिलाडी. अध्यक्ष चषक तर दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीण. भिवंडी ग्रामीण जेव्हा जेव्हा टॉस बॉक्समध्ये टॉस केला मान्यवरांना विनंती करतो आपण मग व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. जेव्हा जेव्हा टॉस उडवला तेव्हा भिवंडी ग्रामीण झाला. गावदेवी नाटकर सर्वात पहिले तुमचे हार्दिक स्वागत. पहिल्या सकाळी सत्रामध्ये एक सामना गमावला. हा सामना खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर सामना जिंकला तर इथे तुम्ही पाहताय आमनी टीम देखील आतमध्ये येईल. हा मॅच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चावीने तर एक सामना जिंकला, टॉस जिंकला. सर्वाधिक तुम्ही काय घेणार आहात? बॉलिंग करण्याचा निर्णय. आणि समोर टीम चावींद्रा कितीपर्यंत रोकाल? 35 पर्यंत. असे कोणते गोलंदाज आहेत कमीत कमीत रोखण्याचा प्रयत्न कराल? दुर्योधन गारे, गणेश जाधव आहे, आपलं विनोद जाधव आहे, एक मिस होत आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टॉस जिंकला आहे नांदकर टीमनं. हडला का तुम्ही जर टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? बॅटिंग घेतली असते. आता तुम्हाला फिल्डिंग बॅटिंगच करायची आहे. तुमच्या मनासारखं झालं तर किती धावपर्यंत तुम्ही मजल माराल? पहिल्या मॅचला आम्ही 46 केलं होतं. यावेळेस आता 50+ जाण्याचा प्रयत्न करू. असे कोणते फलंदाज आहेत 50+ तुम्ही जाण्याचा प्रयत्न कराल? मॅच खूप महत्त्वाची आहे. पहिला सामना तुम्ही जिंकला, हा सामना देखील जिंकणं तेवढंच गरजेचं आहे. कोणते फलंदाज आहेत? आमच्या 11 चांगले आहेत. हे होते कॅप्टन. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत साविरा टीमच्या कॅप्टन. टॉक्सबॉक्समधनं कॉल आला आहे. नाणेफेकी जिंकली गावदेवी नानकर टीमनं आणि त्यांना स्वीकारले बॉलिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला साविरा टीमनं. ओ टू कॉम्बॉक्स. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता लगेच आपण फिल्डिंग प्लेस सजवायची आहे. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये 48 धावा जमून 49 धावांचं टार्गेट इथं मात्र दिलेलं आहे जे हनुमान गोवे संघासमोर. आपण पाहिलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 30 धावा होत्या आणि शेवटच्या ओव्हरला ज्या 18 धावा आल्या त्या कुठेतरी इथं डोकेदुखी ठरतील ज्या हनुमान गोवे संघाच्या. हे पाहण्यासारखं राहील की गोलंदाजी कशा प्रकारे होते, या उलट फलंदाजीमध्ये धार दिसेल का हेही पाहण्यासारखं राहील. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर वरालदेवी ताडाली अशा एक बलाढ्य संघाला पराभूत करून इथं मात्र दुसऱ्या फेरीमध्ये उपस्थित झालेला जे हनुमान गोवे संघ पाहायला मिळतंय. निश्चित आपण पाहिलं तर वरालदेवी ताडलेल्या संघाला शेलमाता वर्ल्ड संघाने सुद्धा हरवलं होतं आणि गोवे संघाने सुद्धा. आणि हा सामना जर जो कुठला संघ जिंकतोय तर गटातून क्वालिफाय होतोय. पाहण्यासारखं राहील दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा हा सामना. 49 धावांचं लक्ष. मॅचला होते सुरुवात. गोलंदाज होतं तयार इंद्रपाल. विजय पाटील आणि दिलीप पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची आपल्याला पाहायला मिळते. विजय सामोरे जाईल. पहिल्या चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. मिस टाइम पट काय पाहूया काय घडतंय. यस, पहिल्याच चेंडूवरती बिग विकेट पडताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होत आहे जेलच्या स्वरूपात. निश्चितच जी अपेक्षा बाळगली होती ती अपेक्षा पूर्ण करताना दिसले नाही. तर फलंदाज विजय एक स्फोटक फलंदाजी चांगली सुरुवात नेहमीच करून देतो, परंतु इथं मात्र आपण जर पाहिलं तर 49 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना प्रत्येक चेंडू मागे मोठी धावसंख्या जमा करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने चांगल्या चेंडूवरती सुद्धा प्रहार करताना पाहायला मिळाला आणि मिस टाइम फटका फलंदाज बाद जेलच्या स्वरूपात. निकेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंद्रपाल मात्र आपण जर पाहिलं तर सुरुवात चांगली करून देतोय. ज्यावेळेस तुमची सुरुवात चांगली होते त्यावेळेस येणारा काळ तुमच्यासाठी चांगला असतोय. पहिल्या मॅचचा हिरो इंद्रपाल 0 वरती इथे गेले जाताना पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय चांगली प्लेसमेंट आणि इथं मात्र लेझी क्रिकेट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. प्रमोद मागे धावतोय परंतु चेंडू मात्र सरस ठरतोय. निश्चितच मंगेश यांनी सुद्धा अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्यामागे दोन्ही मी क्षेत्ररक्षकांची मित्र म्हणेन चुकी आहे, कारण अतिशय लेझी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इंद्रपाल यांच्या माध्यमातून इथं मात्र चौकार खर्च करताना
पाहायला मिळते. निकेश यांच्या बॅटमधून पहिला चौकार. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज फलंदाज तयार. यावेळेस मिस टाइम आहे. पाहूया स्वतः गोलंदाज जातोय आणि झेल कंप्लीट करतोय. अशा रीतीने दुसरा झटका, दुसरा हादरा आपण पाहतोय. सर्कल आहे 30 यार्डचं. त्या सर्कलला जो फलंदाज बाद होतोय त्या फलंदाजाने तिथे क्रॉस केला पाहिजे. जोपर्यंत तो फलंदाज तिथं क्रॉस होत नाही होण्याच्या अगोदर डगआउटमधून तिथं फलंदाज उपस्थित होणं गरजेचं आहे. गोलंदाज यावेळेस अजून एक फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. ऑन हॅट्रिक इंद्रपाल. निश्चितच आपण पाहतोय राजू पाटील यांना मात्र काय करता आलं नाही. संधी दिली होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, परंतु या मॅचमध्ये त्यांना काहीसं करता आलं नाही आहे. निराश पावलाने 0वरती जाताना पाहायला मिळतंय राजू पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उल्हास. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. हॅट्रिक वरती आहे. पाहूया यावेळेस अप्रतिम चेंडू हलकीशी अपील केलेली आहे. विकेट इथं जरूर पडलेला आहे, परंतु रनआउटच्या स्वरूपाने बॅक टू बॅक 3 विकेट जरूर पडले, परंतु हॅट्रिक गणता येणार नाहीये.
आणि इथं मात्र आपण पाहू शकता पहिल्याच चेंडूवरती त्रिफलाचीत बोलच्या स्वरूपात होतोय फलंदाज बाद. आपण पाहिलं तर जानमान गोवे संघाने एक भूमिका जरूर घेतलेली आहे. तू चाल मैं आया असा कानमंत्र देत असताना पाहायला मिळतंय. आणि बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर 4 फलंदाज शून्यावरती बाद होत आहेत. तर याचा जो फायदा आहे निश्चितच आपण शेलूमाता बल या संघाला होताना पाहायला मिळतंय. दुसरी ओव्हर चालू आहे. दोन्ही गोलंदाज अतिशय ताकदीने तोला मोलाने आणि संयमाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत आपण जर पाहिले तर 5 फलंदाज तंबूमध्ये गेलेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर फक्त आणि फक्त 4. म्हणजे किती अवस्था खराब आपल्याला पाहायला मिळते. यस घाई करायचे आहे. खास करून फलंदाजाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर खेळपट्टीवरती पोहोचायचं आहे. बंडू इथे नवीन फलंदाज. स्लोअरचा मार इथं पाहायला मिळाला परंतु चेंडू पडल्यानंतर थोडं स्पिन होतोय. आतल्या बाजूने वल्ला जातोय. काहीसा समजला जात नाहीये. अजून एक चांगली गोल्डन डिलेव्हरी पाहायला मिळते नरेंद्रच्या गोलंदाजीमधून. पहिला बॉल आपण पाहिला तर परफेक्ट यॉर्कर त्रिफला चित केलं होतं आणि दुसरा चेंडू अफलातून व्हेरिएशन. यावेळेस अजून एक चांगला चेंडू इथं मात्र पाहायला मिळाला. थर्ड मॅनच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. निश्चित आपण पाहिले तर ओपनिंगसाठी आलेला दिलीप पाटील आता मात्र येतो स्ट्राईकवरती बऱ्याच कालानंतर. कारण चान्स भेटली नाही, संधी भेटली नाही. कारण एकामागून एक फलंदाज बाद होते आणि स्ट्रायकर एंडला राहून ते सर्व काही पाहत होते. दिलीप पाटील मात्र पाहूया कशा प्रकारे इथे खेळ केला जातात. डावखरे शेळीचा हा फलंदाज नरेंद्रची कशा प्रकारे खबर घेतली जाते हेही पाहण्यासारखं राहील. चला घाई करायची आहे. थोडा स्पीडअप करायचा आहे. यावेळेस तालमेल नाही आहे आणि अजून एक फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपामध्ये. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच सर्वांना डाव देण्याचा प्रयत्न तर नसावा जयमान गोवे संघाचा. कारण एकामागून एक फलंदाज आपण 0 या धावसंख्येवरती बाद होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 5 धावा धावफलकावरती. काय अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण ही त्या ताकदीत तोला मोलाचा आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिले तर दोन्ही संघ चांगले खेळले होते आणि इथं मात्र थोडीशी टप. यावेळेस ऑनसाईडला स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळतो का तर नाही आहे. दोन्ही फलंदाज सेफ. 1च धाव आहे. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते पाहू शकता आपण 6 या अंकावरती. 49 धावांचं लक्ष आहे. त्याचा पाठलाग करत असताना 6 धावावरती आपण पाहिलं तर 6 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेस चांगला फटका आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो इथेही 1 धाव. 2 षटकांचा इथे खेळ संपन्न होते. धावसंख्या जर पाहिली तर 7 या अंकावरती थांबून आहे आणि फलंदाजाचा विचार केला तर आतापर्यंत 6 बाद झालेले आहेत. म्हणजे किती बिकट परिस्थिती करताना पाहायला मिळते शेलूमाता वल या संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अचूक टप्पा लाईन ले त्याला साथ देत असताना क्षेत्ररक्षकही खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करत आहेत. फलंदाजाने तर आपला काम चोख बजावला. त्यानंतर फिल्डिंग प्लेस आणि गोलंदाजी कोठा हा जो आहे याच्यामध्ये चांगलं काम करणं गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्व काम योग्यरित्या प्लॅनिंगनुसार होताना पाहायला मिळालं. त्या अनुषंगाने पूर्णपणे ठाण मांडून बसलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो शेलूमाता वल. 7 धावा झालेले आहेत. 49 धावांचं लक्ष होतं. 42 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
म्हणजे प्रति षटकामागे 21 धावांची गरज. 21 धावा हव्या आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये इथनं जिंकण्याचं समीकरण साधण्यासाठी. यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव घेतलेली आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाही आहे. मोठे फटके बिग हिट खेळावं लागतील. जास्तीचे चेंडू जे आहे ते सीमारेषा बाहेर फेकून द्यावा लागतील. ती ताकद आहे बंडू या खेळाडूकडे. बरोबर ती सिद्ध होते का? यावेळेस कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे आणि इथं मात्र पाहू शकता एकच धाव घेतली जाते. जसं चेंडू पुढे पुढे जात चाललेला आहे तसा जो प्रेशर आहे फलंदाजीवरती वाढत चाललेला आहे. यात मात्र काही शंका नाही आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 9. यावेळेस आपण पाहू शकता की ऑफसाईडला येतो चेंडू. इथे एकच धाव घेतली जाते. पूर्णपणे जे खांदे आहेत ते उतरल्यासारखे वाटत आहेत आपल्याला गोवे संघाचे. कारण एवढा मोठा स्कोअर आता बाकी आहे ते कशा प्रकारे पूर्ण करायचं. 6-7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. फटकेही लागत नाही आहेत. हवं तसा फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आहे. बाउंड्रीज येत नाही आहे. त्या कारणास्तव अजून एक प्रेशर वाढत जाताना पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजाचा जो मनोबल आहे तो अधिक बलकट होत जाताना पाहायला मिळत आहे. त्या कारणास्तव कुठेतरी मॅच फसत गेलेली आहे गोवे संघाची. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, व्हाट अ शॉट. चेंडूला फेकून दिला सीमारेषे बाहेर, बिग हिट, षटकार. ही आवश्यकता आहे मोठे फटके खेळण्याची. तेव्हा कुठेतरी मॅच मध्ये बनून राहू शकतो. मॅच मधला ट्विस्ट रंगत आहे ती कुठेतरी बरकरार राहू शकते. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये आकार मिळतो. धावसंख्या आपण पाहू शकता 17 अंकावरती जाऊन पोहोचलेले आहे. अजून एक चांगला फटका, परंतु ते क्षेत्ररक्षक आहे आणि जास्त काल खेळी टिकू शकली नाही. लगेचच फलंदाज बाद झेलच्या स्वरूपात होताना पाहायला मिळालं. जिथे कुठेतरी डोकं वर काढलं होतं षटकाराच्या माध्यमातून, परंतु त्या डोक्यालाही खालते बसवण्याचं काम इथं मात्र गोलंदाजाने केलं. फलंदाज बाद झाला. कॅचच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय 3 षटकांचा इथं खेळ संपन्न झाला. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 17. विजयाचं समीकरण 49 धावाचं होतं. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 32 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूंमध्ये 32 धावा. थोडंसं आव्हान मी तर म्हणेन कठीण आहे, परंतु अशक्य नाही आहे. शक्य करायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. सहा चेंडू 32 धावा समीकरण आपण पाहतोय. प्रमोद भोईर येतोय गोलंदाजी मार्क वरती. चांगला गोलंदाज आहे. चला घाई करायची आहे. यावेळेस उडवलाय. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स. चेंडू जातोय. मापून तोलून मारलेला फटका, षटकार. निश्चितच दिनेश शेट पिंपलघर यांच्या माध्यमातून लगातार 6 षटकार जर लगावले तर बंडू यास 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. निश्चितच यूट्यूबच्या माध्यमातून इथं मात्र मॅचचा आनंद घेत असताना यस पाहूया या 6 षटकार मारतील का. दिनेश पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. एक षटकार तर आलेला आहे. प्रमोद, थोडीशी हवा गरम झालेली आहे. पाहूया पुढील चेंडू. अरे
खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. पडल्यानंतर थोडासा खारी राहिला. असं वाटलं होतं की फटका लागेल, परंतु बॅट आणि बॉलमध्ये बराचसा फरक आपल्याला पाहायला मिळाला, व्हेरिएशन पाहायला मिळालं. प्रमोदेच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज प्रमोद. यावेळेस उडवलाय चेंडू, नाही थांबणार, जाईल सीमारेषे बाहेर. बिग ब्लास्ट, षटकार. क्या बात आहे. निश्चितच दिनेश यांचा खूप विश्वास आहे बंडू यांच्यावरती, परंतु 3 चेंडूंमध्ये 2 लागलेले आहेत. 6 चेंडूंमध्ये 6 लागेल तेव्हा 5,000 रुपये होते. परंतु अजून जरा 2-3 लागले तर संध्याकाळची बाकीपुरती तरी देणं गरजेचं आहे. एक प्रेमा खातीर, प्रेमापोटी. निश्चित मागून आवाज येतो, अर्ध दिले तरी चालतील. प्रमोद, हवा गरम. यावेळेस बॅटची कडा, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय, सीमा पार होईल यात मात्र काही शंका नाहीये. अजून एक येतोय चौकार. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे विजयाचं समीकरण. निश्चितच सुरुवातीच्या कालामध्ये जर धावा घेतल्या असत तर पहा इथे कुठेतरी रंगत प्राप्त झाली असती. क्रिकेट अनिश्चितने भरलेला खेळ असला तरी अनुमान निश्चित आपण लावू शकतो, ज्याला आपण राजकारणी भाषेमध्ये एक्झिट पोल असं म्हणू शकतोय. पाहूया पुढील चेंडू. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू बॅट वरती घेतला आणि काय घडतं पाहूया. अधिक उंची, लांबी कमी, परिणाम स्वरूप आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. चांगला प्रयत्न चालू होता मैदानाच्या आतमध्ये. 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं आणि त्याच पात्रतापूर्वक खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. परंतु प्रमोद यांनी जो रचला होता, जाला विणला होता, जाला तेव्हा जाळ्यामध्ये फसला गेला आणि फलंदाज जेलच्या स्वरूपामध्ये झाला बाद. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. इथं मात्र आपण पाहू शकता औपचारिकता उरलेली आहे, कारण कुठलाही असा मोठा फटका नाही आहे की त्याच्यावरती 16 धावा बनू शकतायत. आणि जर लिगली चेंडू जर हाताळला गेला तर पराजय निश्चितच आहे जय हनुमान गोवे संघाचा. आणि शेलुमाता वल या संघाला विजयाची झुलूक चावल मात्र लागलेले. एक पाऊल दूर आपण पाहू शकता या गटातून क्वालिफाय होण्यासाठी. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे शेलुमाता वल संघासाठी. यस, क्या बात आहे. आणि अशा रीतीने इथं मात्र विजय संपादन केला जातो शेलुमाता वल संघाच्या माध्यमातून. कौतुक करेन जय हनुमान गोवे संघाचा, ज्याने चांगला खेळ केला, एक सामनाही विजय केला, परंतु या स्पर्धेमध्ये बनून राहता आलं नाही आहे. आणि खूप खूप कौतुक करेन खास करून शेलुमाता वल या संघाचं. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच जोरावरती इथं मात्र मॅच जिंकलेला आहे. यस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो इंद्रपाल.